नमस्कार विद्यार्थी मित्र हो. विषय मराठी. मी शिंदे मॅडम. व्याकरण लेखनमधला शेवटचा टप्पा अलंकार. अलंकार म्हणजे काय? आभूषणे, दागिने अधिक सुंदर दिसण्यासाठी व्यक्ती दागिने घालतात. त्याचप्रमाणे आपली भाषा अधिक सुंदर व अधिक आकर्षक व अधिक परिणामकारक करण्यासाठी कवी, साहित्यिक भाषाला अलंकाराने सुशोभित करतात. दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा या घटकेमुळे वेगळी ठरते. यातील घटक म्हणजेच अलंकार. अलंकाराचे दोन प्रकार पडतात. एक शब्दालंकार, दुसरा अर्थालंकार. आपल्या पाठ्यपुस्तकात अन्वय, अपणुती, अतिशयोक्ती व अंतर्न्यास या अलंकाराचा समावेश होतो. याचा आपण विचार करूया. अलंकारात दोन घटक महत्त्वाचे असतात, उपमेय आणि उपमान. उपमेय म्हणजे काय? ज्याची तुलना करावयाची, आणि उपमान ज्याच्याशी तुलना करावयाची. पहिला अलंकार आहे अन्वय अलंकार. त्याची व्याख्या बघा. काही वेळा एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूशी तुलना करताना उपमेय हे एखाद्या गुणाच्या बाबतीत इतके वरचढ असते की उपमेयालाच उपमेची उपमा द्यावी लागते, तेव्हा अन्वय अलंकार होतो. उदाहरणार्थ, श्री विष्णूची आज्ञा म्हणून आलो मी हा प्रसाद घेऊन, किंवा या दानासी या दानाहून अन्य नसे उपमान, दशरथा घे हे पसायदान, किंवा आहे ताजमाल एक जगती तो त्याच्या परी, हे उदाहरण सांगता येतील. किंवा बघा, आईसारखे दैवत आईच. अशी अनेक उदाहरणं आपल्याला अन्वय अलंकारामध्ये दिसतात. दुसरा अलंकार आहे अपणुती अलंकार. त्याची व्याख्या बघा. उपमेयाचा स्पष्ट उल्लेख असतानाही तो बाजूला सारून किंवा उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते, तेव्हा अपणुती अलंकार होतो. उदाहरणार्थ बघा, आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होऊ शोककारी, नोच हाक माते मारी कुणी कुठवरी. म्हणजे अपणुती अलंकारामध्ये या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेले की उपमेय हे उपमेयच नसून उपमानच आहे असे ठसवलेले आहे. तिसरा अलंकार आहे अतिशयोक्ती अलंकार. अतिशयोक्ती अलंकारामध्ये बघा, या ठिकाणी अतिशयोक्तीच केलेली आपल्याला दिसून येते. त्याची व्याख्या बघा. कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते. अशा प्रकारच्या शब्दरचनेस किंवा वाक्यरचनेस अतिशयोक्ती अलंकार असे म्हणतात. अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. बोचतील ग फुलं जाईची, तुझी कोमल काया, चांदण्यातही सौंदर्य पोळतील पाया. किंवा अतिशयोक्ती अलंकारामध्ये आहे ती गोष्ट फुगवून सांगितलेली जाते. उदाहरणार्थ, मुंगी उडाली आकाशी. मुंगी एवढी छोटी, त्या आकाशी कशी उडू शकते का? नाही. अतिशयोक्ती अलंकाराचे उदाहरण सांगता येईल. आणि दुसरे एक उदाहरण सांगता येईल की दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं नाणं झालं, मामांजींची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली, उरलेलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. म्हणजेच दमडीच्या तेलात कोणकोणत्या गोष्टी उरकल्या हे सांगताना त्या वस्तूपेक्षाही कितीतरी गोष्टी फुगवून सांगितलेल्या आहेत. हा अतिशयोक्ती अलंकार आपल्याला दिसून येतो. आणि शेवटचा अलंकार आहे अर्थान्यास अलंकार. अर्थान्यास अलंकारामध्ये या ठिकाणी एखाद्या सामान्य विधानाच्या समानार्थी विशेष उदाहरण किंवा विशेष उदाहरणाहून शेवटी सामान्य सिद्धांत मांडला, त्याला अर्थान्यास अलंकार असे म्हणतात. म्हणजे एका अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ शेजारी ठेवणे, म्हणजेच एका विशिष्ट अर्थ दुसऱ्या व्यापक अर्थाकडे नेऊन ठेवणे व सर्वसामान्यांत सिद्धांत मांडणे
याला अर्थरास अलंकार म्हणतात. अंतरांश म्हणजे दुसरा अर्थ. न्याय म्हणजे शेजारी ठेवणे. उदाहरणार्थ बघा, जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. सखे सोयरे डोळे पुसतील, पुन्हा आपल्या कामी लागतील. उठतील बसतील हसून खिदळतील, मी जाता त्यांचे काय जाय. जन पळभर म्हणतील हाय हाय. जीवनाच्या शेवटी या ठिकाणी मी जरी गेलो तरी इथल्या लोकांचं माझ्यापासून काय नडणार नाही, अशा थोडक्यात आपल्या ह्या वाक्यातून सांगितलेलं आहे. आत्ता आपल्याला या चारही अलंकाराचा आपण थोडक्यात अभ्यास केलेला आहे. व्याकरणाचा हा शेवटचा भाग संपला. अलंकाराच्या व्याख्या पाठ करून प्रत्येकाचं लेखन वहीमध्ये तुम्ही करून ठेवावे ही तुम्हाला विनम्र विनंती करते. धन्यवाद.